आत्ता इंडस्ट्री समोरचे चॅलेंजेस मला असं वाटतं इथे इंडस्ट्रीतली जेवढी लोक असतील तेवढी सगळे सांगतील. जेनझी हे खूप मोठं चॅलेंज आहे ॲज अन एम्प्लॉई म्हणून. पण त्यांच्याकडे एक्सप्रेशन त्यांचे न्यू नॉर्मल्स आणि आपण इथे बोलतोय हे न्यू नॉर्मल्स याच्यात खूप मोठी तफावत आहे. इवन इन अ रिलेशनशिप ऑल्सो. म्हणजे तो एक वेगळा भाग आहे, त्याच्यावर वेगळं डिस्कशन कदाचित होऊ शकेल. पण आपण जेव्हा म्हणतोय की सेफ स्पेस सगळ्यांसाठी, पुरुषांसाठीही आणि महिलांसाठीही, अशा वेळेला या जेनझींबरोबर आता आपल्याला हा ऍक्ट आणि कमिटी जेव्हा डील करणार आहे तेव्हा आपण काही स्पेशल चॅलेंजेस बघतोय का, जे कदाचित आपल्याला पुढच्या 1-2 वर्षात मला वाटतं सजेस्ट करता येऊ शकतील, जेणेकरून या ऍक्टमध्ये आणखी नवीन अमेंडमेंट येतील आणि बऱ्यापैकी आपल्याला त्याच्यामध्ये सुधारणा दिसेल. कारण जे जेनझींचे न्यू नॉर्मल्स आहेत ते कायद्याच्या चौकटीत कुठेही बसत नाही आणि ते बसवताना काय त्रास होतो मी तुमच्या सगळ्यांकडनं बघती आहे, तो तुम्ही सगळं अनुभवतात आहात माझ्यापेक्षा जास्त. तर यावर आपण नक्की काय विचार करतोय, कशा पद्धतीने विचार करतोय? थँक्यू. अतिशय प्रोग्रेसिव्ह प्रश्न आहे आणि डेफिनेटली ज्या कंपन्यांना पुढच्या फ्युचर कॉम्पिटिशनमध्ये सस्टेन द्यायचं आहे, कारण आपण फक्त आत्ताचा विचार करून चालणार नाही, आपल्याला भविष्याकडे सुद्धा आपल्याला तेवढं सिरियसली बघावंच लागणार आहे. आणि ज्या कंपन्या या प्रोग्रेसिव्हली ट्रेनिंग अवेअरनेस करणार नाहीत त्या इंडस्ट्रीमध्ये ॲज अ बेस्ट प्लेस टू वर्क किंवा ब्रँड ऑफ द इंडस्ट्री हे असं त्यांना हे मिळू शकत नाही. आणि त्या दृष्टिकोनातनं मल्टी जनरेशन ट्रेनिंग हे तुम्ही देऊ शकता का, त्याकरता डायव्हर्सिटीचा रोल तिथे येतो. कारण जसं जेंडर डायव्हर्सिटी आहे त्याचप्रमाणे डिफरंट एज म्हणजे बेबी बूमर्स आणि त्यानंतरची जी जनरेशन आहे आणि तुमच्या टीम मॅनेजमेंटमध्ये सगळ्या प्रकारच्या जनरेशनचं कॉन्ट्रीब्युशन हे तेवढंच इम्पॉर्टंट आहे. यू नीड द पीपल विथ ग्रे हेअर्स अँड ऑल्सो यू नीड द पीपल with very Gen Z or maybe Alpha people also, because unless you will not able to exchange your ideas. So awareness is first, understanding their expectations, and safety doesn't discriminate between age, genders, racials. Safety is everybody's right, dignity is everyone's right. Yeah, maybe the definitions can vary, expectations can vary, but treating everyone with respectful environment is, I think, common, fundamental right of everyone. So I think you should respect that, not to mingle with different generations, but also understanding them and include them in your strategic initiatives. To add to this, शेवटचा question. No, to add to this, I would like to say that Delhi High Court has given a judgment, even you must be aware about it. Disclaimer that fuck off is considered to be a sexually colored remark. Now for Gen Z, what you said, it is a very casual word. जर तुम्ही exactly translate केलं fuck off म्हणजे जाय, okay, exact translation. But Delhi High Court has given a judgment that it is considered to be a sexually colored remark and it comes under the purview of POSH Act. So what I feel is that sensitization, rigorous training, continuous training, जेनझीला कसं आहे ना, कंटिन्युअसली बंबार्ड करणं खूप गरजेचं आहे. ओके, वर्षातनं एकदाच फक्त ट्रेनिंग देऊन सोडून नाही शकत. सो कंटिन्युअसली ट्रेनिंग, बंबार्डिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. येस, वन लास्ट. आणि अशी जर केस आलीच आयसीकडे तर इंटेंट डज नॉट मॅटर, इम्पॅक्ट मॅटर. तर दॅट डिपेंड्स ऑन इंडिव्हिज्युअल. सो वेदर इज जेनझी ऑर तो आपला आयसी कमिटीकडे गाईडलाईन आहे की जर समजा दोघी आपण तिथे बोलतो आणि समबडी सेइंग समथिंग, आय माइट गेट ऑफेंडेड, यू मे नॉट, तर त्या केसमध्ये इम्पॅक्ट मॅटर्स. अँड जस्ट टू ऍड, मे बी कमिटीमध्ये एक यंग ब्लड घ्या तुम्ही, ही विल गिव्ह अ डिफरंट प्रॉस्पेक्ट. आणि दुसरं म्हणजे मॉलेस्टेशन इज मॉलेस्टेशन इन टुडेज जनरेशन इज अर्लियर जनरेशन अँड इन द नेक्स्ट जनरेशन इज गोना बी द सेम. त्याच्या अराउंडचा अटमॉस्फिअर आणि अंडरस्टँडिंग पाहिजे असेल तर एखादा यंग थॉट घ्यायलाच पाहिजे. म्हणजे टुडे द पॉलिसीज आर नेव्हर डन बाय सिनियर्स ओनली. यू नीड टू हॅव अ फ्रेश थॉट विच विल सपोर्ट की बाबा येणाऱ्या जनरेशनला काय पाहिजे.
त्यामुळे आय थिंक इफ दीज टू थिंग्स आर टेकन इन टू कन्सिडरेशन द ऍक्ट विल हेल्प. आणि जसं ॲज वी ग्रो द ऍक्ट विल ऑल्सो गेट अमेंडेड अँड गेट सम इनपुट्स इन इट. त्याच्यामुळे जेनझी कमिटीमध्ये आणा आणि मॉलेस्टेशनचं डेफिनेशन तर नाही चेंज होतं. One liner thought from my side. Recently, I have done counseling for Gen Zs. Okay, some of the students and the people, those who are training, recently joined the organization, and I understood they also have barometer. They also have barometer. Each turns orange, red. You know, they have emotions. They also feel offended. So even though they are Gen Zs, Gen Z from Pune is different. Gen Z from Jumri Talaiya is different. Gen Z from London is different. So yes, and we respect diversity and inclusion, right? So people who comes with different values, beliefs, they have emotions, they feel offended, they feel insulted. So I think that law is good enough to handle their problems as well. The only thing what Amrita has mentioned, and Amrita has mentioned that sensitization is very important, and you should have that young blood in your IC committee, so they will make them understand their language. So that should happen. इथे मला अजून एक एक्झाम्पल सांगायला आवडेल की एका ट्रेनिंगमध्ये एका यंग मुलाने मला विचारलं, मॅम तुम्ही हे सगळं एवढं सांगताय आम्हाला, पण जर कुठली मुलगी माझ्याकडे आली आणि मला म्हणाली आय लव्ह यू, तर मग मी काय म्हणायचं? तर मग मी त्याला सांगितलं तू म्हणायचं आय डोंट लव्ह यू. एकच उत्तर तू द्यायचं.